निर्धारित 8 षटकांचा सामना पंचांचा डाव सुरू होण्याचा इशारा येतोय. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी सज्ज होतोय विशाल गावडे, ज्याने यापूर्वीच्या सामन्यात सामनावीर या पारितोषिकाचा बहुमान पटकावला होता. अष्टपैलू कामगिरी करत तोच विशाल या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज. समोर आहे तो सौरव. सुरेख असा यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू, कोणतंही उत्तर सौरव चारी याच्यासाठी नव्हतं. सरळ मधल्या एसटीच्या मधोमध सापडला जातोय तो सौरव चारी. पंचांचं बोट आसमंताच्या दिशेने जाते आणि हाच निनाद, हाच पडसाच वळतोय. तो गोलंदाज अर्थातच विशाल गावडे याच्या खाती पहिली सफलता प्राप्त करण्याचा, तर एकंदरीत पहिली सफलता प्राप्त होते ती नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेताना गणपती वॉरियर्स पोंडा क्रिकेट संघासाठी पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त. डावाचं खातंही खोललं जात नाही आणि एक गडी सौरव चारी याच्या स्वरूपात बाद होतोय. डीजे जो आत्मविश्वास विशालला यापूर्वीच्या सामन्यात मिळाला, अति बलाढ्य अशा ध्रुव पेंडेम क्रिकेट संघाला पराभवाचं पाणी पाचताना त्यानं अष्टपैलू कामगिरी केली, त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर पहिला चेंडू सुरेखरित्या तो फेकतोय. पहिल्या चेंडूवर तो सफलता प्राप्त करतोय व आपल्या संघासाठी तो विजयाचं चैतन्याचं वातावरण निर्माण करतोय. त्याबरोबरच गणपती वॉरियर्स क्रिकेट संघाच्या कर्णधाराला सांगतोय की नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय हा योग्य ठरतोय पहिल्या चेंडूवर. सुरेख असा चेंडू, याही वेळी फलंदाज बाद होतोय. सलग 2 चेंडूंवर 2 सफलता. ओव्हर टू डीजे. विस्फोटक अशी गोलंदाजी ही विशाल गावडे याच्याकडनं पाहायला मिळते. यापूर्वीच्या सामन्यात 3 सफलता, त्यानंतरच्या महत्वपूर्ण सामन्यात सलग 2 चेंडूंवर 2 सफलता प्राप्त करतोय व विकेटची संभाव्य हॅट्रिक घेण्याच्या प्रयत्नात तो आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय आणि समोर आहे फलंदाज तो निश्चितपणे सुनील. ही लागते. या जोरगोळीला सावरावं लागेल. 70 गोवा क्रिकेट संघासाठी मैदानावर स्थिरस्थावर होऊन एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत न्यावं लागेल व समोर गोलंदाजी भेदकरित्या मारा करणारा विशाल गावडे याचा मारा त्यांना सहन हा करावा लागेल. परत एकदा यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू जमिनीलगत विथ अलॉंग द कार्पेट शॉर्ट कव्हरला टोलवला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतोय. चेंडू निर्धाव गणला जातोय. निर्धाव चेंडू अखेर विकेट हॅट्रिक संपादन करण्याचं स्वप्न हे जरी गोलंदाजाचं अपुरं राहिलं असलं तरी सुरुवातीच्या 3 चेंडूंवर कमाल करणारी कामगिरी ही विशाल गावडे याच्याकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं आपण पाहतोय. फुलरलेन पद्धतीचा चेंडू फटका तर सुरेख निघतोय, मात्र क्षेत्ररक्षण रूढरचना जी सजवली जाते मिड ऑफच्या दिशेने जो क्षेत्ररक्षक त्याच्या दिशेनं चेंडू जातोय. ज्या वेगानं चेंडू आला त्याच वेगानं परतवून लावला, त्यामुळे धाव घेण्याची अंधुकशी आशा ही संपुष्टात येते व सलग 4था चेंडू या ठिकाणी गोलंदाज विशाल याचा निर्धाव हा गणला जातोय. 4 चेंडू 2 गडी बाद. ओव्हरपेच चेंडू, देखण्या फटका. यावेळी मात्र एकेरी धाव घेण्याची संधी ही निश्चितपणे होऊ शकली असते, मात्र फलंदाजाची ढिसाळ कामगिरी, काहीशी ढिलाई कामगिरी या ठिकाणी सुनीलची कारणीभूत ठरते व ज्या ठिकाणी जर वेगाने धाव घेण्याचा प्रयत्न केला असता तर ती धाव पूर्ण होऊ शकली असती. प्रयत्न फसतोय, फलंदाज धावबाद होतोय 3ऱ्या गड्याच्या स्वरूपात. फलंदाज हे 70 गोवा क्रिकेट संघाचे विनासायास माघारी परत आहेत व राम वॉरियर 70 गोवा क्रिकेट संघ हा एका अडचणीत येऊन पोहोचतोय. 3 गडी बाद 0 धावा 2 सफलता. अर्थातच गोलंदाज
विशालच्या खाती एक सफलता, निश्चितपणे श्रेय दिलं पाहिजे मिरॉफच्या खेळाडूला. नेत्रदीपक क्षेत्ररक्षण केलं व ज्या वेगानं चेंडू त्याच्या हाती आला त्याच वेगानं त्यांनी सरळ यष्ट्यांचा वेध घेत बाद करण्यात यशस्वीता प्राप्त केली. ती फलंदाज सुनील याला. नवीन फलंदाज मैदानावर जातोय तो सचिन. मधल्या यष्टीवरचा चेंडू ऑनर ऑफ द स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं, चेंडू थोपवून काढला जातोय तो गोलंदाजाच्या दिशेनं. निर्धाव चेंडू गणला जातोय व बहुधा एसके जॉगिंग्स क्रिकेट स्पर्धा पर्व चौथं, या चौथ्या पर्वातील पहिलं निर्धाव षटक फेकण्याचा बहुमान हा विशाल गावडे हा गोलंदाज प्राप्त. आयोजित भव्य दिव्य अशी तालुका लेवल डे नाईट टेनिस बॉल हेवी क्रिकेट स्पर्धा मापसा बोर्गेश्वर मैदान या ठिकाणी संपन्न होत आहे. आज या स्पर्धेचा पहिला दिवस व पहिल्या दिवसातील एकंदरीत तिसरा महत्वपूर्ण सामना हा राम वॉरियर्स सत्तरी गोवा व गणपती वॉरियर्स पोंडा गोवा या दोन संघादरम्यान खेळवला जातोय. सागर व त्याच्या साथीला फलंदाजी करताना फलंदाज सुनील. फटका याही वेळी फसतोय, चेंडू हवेत राहतोय, मात्र दोन क्षेत्ररक्षकात योग्य ताळमेळ नसल्याने झेल टिपण्याची अंधुकशी आशा ही संपुष्टात येते. ज्या ठिकाणी फलंदाज झेलचित होऊ शकला असता त्या ठिकाणी एकेरी धाव सागरला मिळते. खऱ्या अर्थानं खातं खोलण्यात यशस्वीता प्राप्त होते. विशाल व सूरज ही जोडी मैदानावर 4 गाड्यांच्या मोबदल्यात नाममात्र एक धाव. गोलंदाज मयूर बोरकर याला सफलता ही प्राप्त होते. विशाल हा स्ट्राईकचा तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज सूरज. परदा चेंडू आकुर टप्प्याचा डाव्या यष्टीवरचा आणि यावेळी मात्र सुरुवातीच्या फलंदाजांनी जी चूक केली चौकार या ठिकाणी विशाल टोलवतोय, संघाला परावर्तित करतोय तो 5 धावांवर. बऱ्याच वेळेनंतर एक आत्मविश्वासानं भरलेला फटका हा राम वॉरियर्स सत्तरी गोवा संघाकडनं पाहायला मिळतोय. फुलरलेन पदेचा चेंडू फटका टोलवायचा होता, संपर्क होत नाही. बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षक चंदन नाईक याच्या कर्मी पूर्ण होत आहेत. निर्धाव चेंडू गणला जातोय व निर्धाव चेंडू सह परत एकदा गोलंदाज मयूर राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं सच्च ओव्हरपीट चेंडू फटका देखण्या निघाला होता. झेल टिपण्याची आशाही निर्माण झाली होती, मात्र कदाचित सूर्यप्रकाश या ठिकाणी अडथळा म्हणून निर्माण होतोय. तो क्षेत्ररक्षकाला झेल टिपण्याची निश्चितपणे संधी, 5वी सफलता प्राप्त करण्याचं अंधुकशी अशी आशा, ती आशा संपुष्टात येते व विशालच्या खाती आणखी 2 धावा या निघतायत. जर धावफलकावर सन्मानजनक धावसंख्या उभा राहायची असेल फलंदाजी करणाऱ्या सत्तरी गोवा क्रिकेट संघाला, तर सुदैवाची निश्चितपणे त्यांना नितांत गरज.
7 धावा धावफलकावर आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू स्क्वेअर कटचा प्रयत्न फसतोय, चेंडू निर्धाव गणला जातोय. निर्धाव चेंडू अखेर 7 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात ओव्हर टू डीजे. तर स्ट्राईकला निश्चितपणे सूरज, तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज हा विशाल. 4 गड्यांच्या मोबदल्यात 7 धावा धावफलकावर. आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू डावपुऱ्या त्याच्या फलंदाजाला चकवतोय, यष्टिरक्षकाच्या हाती विसावा घेतोय. ज्या गतीनं पहिलं षटक हाताळलं त्याच गतीनं या ठिकाणी दुसऱ्या षटकाची सुरुवात ही केली जाते गोलंदाज विशाल याच्या करवी. आणि एकेरी धावेसाठी विशाल हा संघर्ष करण्यास प्रवृत्त करतोय. डाव्या यष्टीवरचा चेंडू फ्लिक ऑफ रिक्स, मनगटी फटका. मनगटी फटकाने चेंडूला दिशा दिली जाते, ती स्क्वेअर लेगला आत्मविश्वासानं चौकार निघतोय. धावफलक 11 धावा ओव्हर टू डीजे. पहिली चूक, डाव्या यष्टीवर तो भरकटतोय, त्याचा दंड त्याला भोगावा लागतोय तो चौकाराच्या स्वरूपात. सूरज एक नेत्रदीपक चौकार टोलवतोय, तो दुहेरी आकड्यात आपल्या संघाला परावर्तित करतोय. 11 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात डावातील तिसरं षटक हे प्रगतीपथावर. यावेळी मात्र स्वतःला सावरतोय. जी चूक यापूर्वीच्या चेंडूवर मी केली त्याची उजळणी मी करणार नाही, तर त्या चुकीपासून मी बोध घेणार, एका सुरेख टप्प्यावर गोलंदाजी करणार व प्रतिस्पर्धी संघाला एकेरी धावेसाठी मी डोईजड करणार. या आवेशानं गोलंदाज विशाल एका अचूक टप्प्यावर गोलंदाजी हा करतोय. परत एकदा सुरेख असा चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू, हलकेच दिशा दिली जाते, ती पॉइंटला क्षेत्ररक्षण होते. एकेरी धाव निघते. एकेरी धावेने दोन्ही फलंदाज आपापली दिशा बदलतायत. अशा आता विशाल स्ट्राईकला येतोय, सूरज नॉन स्ट्राईकला. दोन्ही फलंदाज प्रत्येकी एक एक चौकार आपल्या छोटेखानी खेळीमध्ये टोलवतायत. 12 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटक प्रगतीपथावर. धोकादायक दिसतोय निश्चितपणे तो गोलंदाज विशाल. 1 षटक 4 चेंडू 2 सफलता, नाममात्र 5 धावा खर्च असं त्याच्या गोलंदाजीचं पृथक्करण. वैयक्तिक दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू फेकायला गोलंदाज विशाल गावडे, जो यापूर्वीच्या सामन्याचा हिरो ठरला होता, म्हणजे सामनावीर ठरला होता, तो विशाल गावडे आपल्या स्क्रीनवर दिसतोय. व समोर मात्र फलंदाजी करण्यासाठी विशाल नामक फलंदाज हा त्याला तोंड देईल. ओव्हरपेच चेंडू, फटका फसतोय, चेंडू हवेत राहतोय, मात्र कोणी क्षेत्ररक्षकाने झेल टिपण्याचा प्रयत्न न करता चेंडू अडवण्यात धन्यता मानली आहे. त्यामुळे एकेरी धाव ही विशालच्या खाती सहजगत्या जमा होते. पण या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 12 धावांवर. धावा कशाही येऊत, निघणारी प्रत्येक धाव ही 70 गोवा क्रिकेट संघाला लाख मोलाची असेल, कारण त्यांनी रचलेल्या धावा या धावांचा पाठलाग करण्यास कारणीभूत ठरतील. गणपती वॉरियर्स फोंडा गोवा क्रिकेट संघासाठी 12 धावा धावफलकावर. फुलटॉस चेंडू, शॉर्ट कव्हरच्या इशनं जमिनी लगत फटका. फटका फसतोय, जमिनी लगत जातोय, फेक येते. एकेरी धाव सहजगत्या ही गणली जाते. ज्या एकेरी धावेने 14 धावा या निश्चितपणे पूर्ण होत आहेत. खेळ समाप्त होते तो 3 षटकांचा. गोलंदाजीचा क्रम या ठिकाणी संपुष्टात येतोय. गोलंदाज विशाल गावडे याचा 2 षटक, 1 षटक निर्धाव, 2 सफलता व 7 धावा तो खर्च करतोय ओव्हर टू डीजे.
आखोड टप्प्याचा चेंडू खरपूस समाचार षटकार प्राप्त होतोय 6 धावांनी 20 धावा या धावफलकावर. परत एकदा स्लोवर वन पद्धतीचा चेंडू मात्र दिशेमध्ये भरकटला जातोय. निश्चितपणे तो गोलंदाज वाईचा इशारा पंचांकडनं. एक अवांतर धाव एका अतिरिक्त धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 21 धावांवर. आता मात्र एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत 70 गोवा संघ पोहोचेल असं चिन्ह वाटतंय. यावेळी फास्टर वन पद्धतीचा प्रयोग केला जातोय. प्रयोग सफल ठरतोय. त्याला दाद यष्टीरक्षक चंदन नाईक देतोय. 21 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. डावातील 14 षटक हे प्रगतीपथावर. गोलंदाज प्रणय याच्या करवी. ओव्हरपेच चेंडू हवेत फटका टोलवला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपण्याची संधी. यावेळी मात्र चूक कोणतीही होत नाही. ती क्षेत्ररक्षकाकडनं एक षटकार ज्याने टोलवला होता आशेचा किरण म्हणून या ठिकाणी जो विशाल वाटत होता 70 गोवा क्रिकेट संघासाठी तो विशालही माघारी परततोय व निम्मा संघ अवघ्या 21 धावात हा तंबूमध्ये परततोय. प्रथम फलंदाजी करताना अर्थातच राम वरील 70 संघाचा ओव्हर टू डीजे. पाच गडी बाद होत आहेत अवघ्या 21 धावा धावफलकावर. आणि ज्या खेळाडूला या स्पर्धेचं एक आकर्षण म्हणून संबोधलं होतं कारण हल्लीच बेळगाव कर्नाटक राज्यातील बेळगावमध्ये जी भली मोठी स्पर्धा झाली त्या स्पर्धेत मालिकावीर हा बहुमान ज्या खेळाडूनं पटकावला तो सूर्या गावकर मैदानावर सज्ज. ओव्हरपेच चेंडू देखण्या असा फटका आल्या आल्या आपल्या आगमनाची वर्दी सूर्या देतोय. चेंडूला दिशा दिली जाते ती डीप लॉंग ऑनच्या दिशेनं व सीमारेषेच्या अलगद क्षेत्ररक्षण होऊन जोपर्यंत परती येते चेंडूची गोलंदाजाच्या दिशेनं सूर्या आत्मविश्वासानं एकेरी धावेने स्वतःचं खातं हे खोलतोय. संघाला परावर्तित करतोय. 22 धावांवर 5 गड्यांच्या मोबदल्यात. 5 गडी बाद 22 धावा. स्ट्राईकला असेल तर सूरज. सफलता प्राप्त होते ती गोल विशाल हा स्ट्राईकला. 22 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. दोलायमान अशा स्थितीमध्ये हा सामना. आखोड टप्प्याचा चेंडू होता. स्क्वेअर गेटचा इरादा फलंदाजाचा इरादा फसतोय. बाकीचे सुपरस्टार यष्टीरक्षक चंदन नाईक याच्या करवी पूर्ण होत आहेत. पण आणखी एक निर्धाव चेंडू गणला जात. 22 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. विशाल स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकचा फलंदाज सूर्या गावकर पुढे सरसवतोय. पदधारी त्याच्या जोरावर फटका टोलवतोय. फटका फसतोय. पॉइंट क्षेत्रात उडालेला झेल टिपला जातोय व आपल्या साथीदारांचा कित्ता गिरवत विशालही 6व्या गड्याच्या स्वरूपात सांघिक धावसंख्या 22 अशी असताना तंबूत परततोय डीजे. मोठी जबाबदारी दारोमदार त्याच्या खांदी. आत्मविश्वास त्याला मिळालाय. हल्लीच कर्नाटक राज्यातील क्रिकेट भली मोठी क्रिकेट स्पर्धा त्यानं गाजवली आहे. मात्र जी जादूमय कामगिरी त्यांनी केली त्या कामगिरीला साजेसा असा पेहराव या सामन्यामध्ये त्याने परिधान केला पाहिजे. तो गोलंदाजी फलंदाजी या दोन्ही विभागात अर्थातच या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या राम वरील 70 क्रिकेट संघाचा. आखोड टप्प्याचा चेंडू सुरेख असा फटका. लेदर बॉल क्रिकेटला साजेसा असा फटका निघतोय. एक धाव दोन्ही फलंदाज सहजगत्या पूर्ण करतायत. एकेरी धावेने शिवानंद स्वतःचं खातं खोलतोय. संघाला परावर्तित करतोय तो 23 धावांवर.
एकेरी दुहेरी धावा घ्यायच्या, धावफलक वाढवायचा, कमजोर चेंडू मिळाला तर सीमारेषा दर्शवायची, संघाला 60 ते 70 दर्शवायची, गोलंदाजांना काहीतरी करण्यासाठी कामगिरी धावफलकावर झळकवायची असा इरादा असेल तो दोन्ही फलंदाजांचा. स्ट्राईकला सूर्या गावकर डावपुराचा अष्टपैलू खेळाडू, तर नॉन स्ट्राईकला शिवानंद, गोलंदाज आमिर गडेकर गोलंदाजी मार्कवर हा सज्ज होतोय. ओव्हरपिच चेंडू, फटका फसतोय, चेंडू मिड विकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षकच्या ठिकाणी तैनात. दिसतोय, संपुष्टात येतोय, सूर्या माघारी परततोय आणि सूर्या माघारी गेल्यानंतर अष्टपैलू असा खेळाडू या ठिकाणी संदेश ठाकूर याची वर्णी लागते. ती अर्थातच राम वॉरियर 70 गोवा क्रिकेट संघाला निश्चितपणे अपेक्षा भंग करणारी अशी कामगिरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण फार मोठ्या आशा निर्माण झाल्या होत्या त्या राम वॉरियर 70 क्रिकेट संघाकडनं की हा संघ काहीतरी चमत्कार करेल, काहीतरी भरीव कामगिरी करेल. मात्र या सामन्यात गणपती वॉरियर्स क्रिकेट संघासमोर तो पूर्णतः कोसळतोय व एकंदरीत धावफलक या ठिकाणी 7 गड्यांच्या मोबदल्यात नाममात्र या 23 धावा. फुलरलन पद्धतीचा चेंडू, एक आकर्षक असा फटका, चेंडू जातोय तो कव्हर पॉइंटला. 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. एकेरी धावेने संदेश ठाकूर स्वतःचं खातं खोलतोय, संघाला परावर्तित करतोय तो 24 धावांवर. 24 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. अरे गोलंदाज फलंदाजांवर वरचष्मा राखणारी दर्जेदार अशी कामगिरी करताना दिसतोय व पूर्णतः डोलारा या ठिकाणी कोसळला जातोय तो राम वॉरियर 70 गोवा संघाचा आमिर गडेकर. आखूड टप्प्याचा चेंडू, 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत चिरली जाते. चेंडू डीप दरम्यान सीमारेषा पलीकडे शिवानंदच्या खाती पहिला चौकार व या 4 धावांनी धावफलक 28 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात डीजे. मोबदल्यात आकर्षक चौकार. आखूड टप्प्याचा चेंडू टोलवायचा होता तो पॉइंट क्षेत्रात, स्क्वेअर कटचा प्रयत्न फसतोय, वाईची दाद शिवानंद मागतोय. मात्र पंच सांगतायत की चेंडू मारण्याजोगा होता, चेंडू मर्यादित होता, फटका मारण्यास तू चुकतोयस, त्यामुळे गोलंदाजाच्या खाती हा चेंडू मी बहाल करतोय. एकंदरीत धावफलकावर ह्या 28 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू खोदून काढला जातोय, चेंडूला दिशा दिली जाते ती डीप लॉंग ऑफला. 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. एकंदरीत फलंदाजीचा क्रम पाहता शिवानंद हा आत्मविश्वासानं खेळताना दिसतोय, कुठेतरी गोलंदाजांवर वरचष्मा राखण्याचा प्रयत्न करतोय. 29 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात डीजे. ची वर्णी लागते ती गोलंदाज म्हणून. 29 धावा 5 षटकांचा खेळ समाप्त, 7 गडी बाद. वेगवान असा चेंडू नो मॅन्स लँड मध्ये फटका टोलवला जातोय, तोपर्यंत डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक सीमारेषेवरनं चेंडूवर पोहोचतोय. एकेर धाव शिवानंदच्या खाती ही सहजगत्या जमा होते. धाव फलकावर 30 ही गाठली जाते. 30 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. प्रदीर्घ असा संदेश ठाकूरचा अनुभव, त्या अनुभवाच्या जोरावर आपल्या नौक्या साथीदारांना समवेत घेत
किल्ला कितपत लढवला जातोय या ठिकाणी राम वॉरियर सत्तरी गोवा क्रिकेट संघाचा हे पाहणं उत्सुकतेचा विषय ठरेल, कारण अजूनही तब्बल 17 चेंडूंचा खेळ हा बाकी राहतोय. 30 धावा धावफलकावर 7 गड्यांच्या मोबदल्यात. मोठा फटका टोलवायचा होता, प्रयत्न फसतोय. बाकीचे सुपरस्टार यशरक्षक चंदन नाईक याच्याकरवी पूर्ण होत आहेत. धाव फलकामध्ये किंवा धाव संख्येमध्ये कोणताही या ठिकाणी विशेष बदल हा होत नाही. 30 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. 6वं षटक या डावातील गोलंदाज आनंद पाटील याच्याकडनं हे सुरू. पंचांच्या उजव्या हाताकडनं आनंद पाटीलचा वेगवान चेंडू, त्याला चोख प्रत्युत्तर, चेंडूला दिशा दिली जाते ती डीप लॉंग ऑफला. डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. चेंडू अडवून लिलया फेक केली जाते आनंदच्या दिशेनं. संदेशच्या खाती नाममात्र एकेरी धाव. ज्या एकेरी धावेने धावफलक हा 31 गाठतोय. मात्र या 31 धावांसाठी आघाडीचे 7 खंदेवीर हे तंबूमध्ये परतले जात आहेत. राम वॉरियर सत्तरी गोवा क्रिकेट संघाचे नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गणपती वॉरियर्स फोंडा क्रिकेट संघाविरुद्ध. फटका मोठा टोलवायचा होता, अपेक्षित यश प्राप्त होत नाही. मात्र संमिश्र यशावर समाधान मानावं लागतंय. ते शिवानंदला एकेरी धाव शिवानंदच्या खाती जमा होते. 32 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. काहीसा आश्वासक हा शिवानंद वाटतोय. बाकीचे फलंदाज फोल ठरले, सपशेल अपयशी या मैदानावर ठरले. मात्र एकापासून शिवानंद सांगतोय की आत्मविश्वास माझ्यामध्ये जरूर सिद्ध झालाय आणि संदेश ठाकूरच्या साथीनं मी किल्ला लढवेन. प्रयत्न होता, मोठ्या फटक्याचा प्रयत्न फसतोय. यशरक्षक चंदन नाईक करवी बाकीचे सोपस्कार पूर्ण केले जात आहेत. आणखी एक निर्धाव चेंडू. फलंदाजांना पोषक अशा खेळपट्टीवर या महत्वपूर्ण सामन्यात फलंदाजांची परीक्षा ही पाहिली जाते व एकेरी धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. तो राम वॉरियर सत्तरी गोवा क्रिकेट संघाला 32 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. अखोड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू, फटका फसतोय. चेंडू हवेत राहतोय. गोलंदाज आनंद पाटील परतीचा झेल हा टिपतोय व ज्या फलंदाजावर दारोमदार होती किंवा जो फलंदाज हा अनुभवी फलंदाज म्हणून गणला गेला होता तो संदेश ठाकूरही मैदानाच्या बाहेर जातोय. 8व्या गड्याच्या स्वरूपात 32 धावा धावफलकावर डीजे. तेरा धावांचं, त्यानंतर 7 धावांचं विशाल, 7 धावांचं शिवानंद, या 3 फलंदाजांचा अपवाद वगळता बाकीचे फलंदाज केवळ मैदानावर हजेरी लावण्याचं काम करतायत व एकच खाऊ फलंदाजी या ठिकाणी गणपती वॉरियर्स क्रिकेट संघ फोंडा यांच्या तोफखान्यासमोर कारणीभूत ठरते. अवघ्या 32 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात अशा अवस्थेत राम वॉरियर्स सत्तरी गोवा क्रिकेट संघाला नेण्यासाठी गोलंदाजीत कोणताही विशेष बदल या ठिकाणी अपेक्षित नाही. गोलंदाज आमिर गडेकर, डावखुऱ्याचा फिरकीचा जादूगार म्हणून ज्याला संबोधला जातो, तो आमिर या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज. रिव्हर्स स्वीपचा आतताईपणा, मात्र हा आतताईपणा यशस्वी ठरतोय. ज्या फलंदाजाला आतापर्यंत आत्मविश्वासानं फलंदाजी केली तो शिवानंद रिव्हर्स स्वीपचा दिलखुलासपणे वापर करतोय. षटकार टोलवतोय, संघाला पोहोचवतोय तो 38 धावांवर डीचे. धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात. संयमतेनं खेळणारा शिवानंद आता आक्रमकतेवर भर देतोय. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज गोलंदाजी मार्गवर. आमिर आल्यानंतर रिव्हर्स स्वीपच्या बहारदार फटक्याने त्याचं स्वागत हे केलं जाते. फुलरलेन पद्धतीचा चेंडू विथ अलॉंग द कार्पेट, जमिनी लगतचा फटका, क्षेत्ररक्षण हे ढिलं होतंय. मात्र केवळ एकेरी धाव ही शिवानंदच्या खाती जमा होते. ज्या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 39 धावांवर. फुलटॉस चेंडू होता विथ अलॉंग द कार्पेट, जमिनी लगत फटका पॉइंटच्या दिशेने टोलवला होता. क्षेत्ररक्षण थोडंसं ढिलं होतंय आणि या ढिल्या क्षेत्ररक्षणाचा फायदा घेत एकेरी धाव ही पूर्ण केली जाते शिवानंद याच्याद्वारे. नवीन फलंदाज संकल्प, उंचपुरा असा फलंदाज पंचांकडनं गाठ घेतोय, खेळण्यासाठी सज्ज होतोय.
याही वेळी उजव्या यष्टीला हवा घेत चेंडू यष्टीरक्षकाच्या हाती विसावतोय. बाकीचे सोपस्कार चंदन नाही याच्याकरवी पूर्ण केले जात आहेत. 39 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात. डावातील या ठिकाणी 7वं षटक. हे प्रगतीपथावर गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी गोलंदाज आमिर गरेकर, डावखुऱ्याचा गोलंदाज, एक प्रतिभाशाली गोलंदाज गोवा राज्यातील म्हणून ज्याची ख्याती आणि त्या आपल्या ख्याती कीर्तीला कुठेही तडा लागणार नाही याची खात्री घेत तो गोलंदाजी करतोय. शिक्क्यावर गोलंदाजी म्हणजे काय याचं ज्वलंत उदाहरण आमिर याची एकाच टप्प्यावरची गोलंदाजी. हे चेंडू फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरतायत. एकेरीच्या धाव घेणं हे जिकरीचं बनलं जातंय मैदानावर. 39 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात. फुलटॉस चेंडू. यावेळी मात्र संपर्क होतोय. चेंडू मिड विकेटच्या दिशेनं जातोय, मार्गक्रमण करतोय. एकेरी धावेने संकल्प स्वतःचं खातं खोलतोय व धाव फलकावर राम वॉरियर्स 70 गोवा क्रिकेट संघ हा 40 गाठतोय. मात्र या 40 धावांसाठी त्यांचे आघाडीचे 8 फलंदाज हे तंबूमध्ये परततायत. 8 गडी बाद 40 धावा. शिवानंद स्ट्राईकला. आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जातोय, फटका टोलवतोय, मिड ऑफला फटका फसतोय. आशेचा किरण हा विजतोय व 9वा हातळा बसतोय. तो 70 गोवा क्रिकेट संघाला 40 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यात डीजे. व शेपूट हे मैदानावर निश्चितपणे हे 70 गोवा क्रिकेट संघाचा नवीन फलंदाज हा महेंद्र. सुरेख असा फटका लेदर बॉल क्रिकेटला साजेसा असा फटका महेंद्रच्या खाती नोंदवला जातोय. एकेरी धावेने स्वतःचं खातं महेंद्र खोलतोय व संघाला परावर्तित करतोय तो 41 धावांवर. 41 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर आनंद पाटील डावाचा शेवट करण्याच्या इराद्यानं सज्ज होतोय. पंचांच्या डाव्या हाताकडनं म्हणजे राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं व स्ट्राईकला उंच पुरा संकल्प हा त्याला सामना करण्यासाठी सज्ज होतोय. 41 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यात. फटका टोलवायचा होता मिड विकेटला, मात्र स्लोवर वन पद्धतीचा प्रयत्न गती परिवर्तनानं चकवा दिला जातोय तो संकल्पला. यष्टीरक्षक चंदन बाकीचे सोपस्कार पूर्ण करतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. 41 धावा नाममात्र या 9 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी. डावाचा शेवट होण्यासाठी गोलंदाज आनंद पाटील अष्टपैलू असा खेळाडू सज्ज. याही वेळी आनंदचा फलंदाज संकल्पला चकवा देणारा चेंडू. फलंदाजाला वगळता गोलंदाज व यष्टीरक्षक या दोघांमध्येच काहीसा खेळ चाललाय असं चित्र स्पष्ट होते. आणि याला प्रमुख कारणीभूत म्हणजे भेदक अशी गोलंदाजी ही मैदानावर. 41 धावा धावफलकावर 9 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हरपीट चेंडू. फटका फसतोय. चेंडू हवेत राहतोय. डीप कव्हरवर नक्षत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. नेत्रदीपक झेल टिपतोय व या नेत्रदीपक झेल जो विशाल यानं टिपला त्या झेलाकरवी डावाचा शेवट होतोय तो राम वॉरियर्स 70 गोवा क्रिकेट संघाचा. निर्धारित 8 षटकांचा कोटा ते काही पूर्ण निर्धारित 8 षटकांचा कोटा काही पूर्ण खेळू शकले नाहीत. 41 धावांवर या ठिकाणी डाव संपुष्टात येतोय व 42 धावांचं लक्ष ठेवलं जातंय. ते अर्थातच गणपती वॉरियर्स फोंडा गोवा क्रिकेट संघासमोर. रिद्धी वॉरियर्स केपीएम क्रिकेट संघाचे खेळाडू अल्कोहोलिक टेस्टसाठी आपण या ठिकाणी यायचंय. स्पर्धेच्या प्रथेनुसार या ठिकाणी सामना सुरू होण्यापूर्वी
आपली अल्कोहोलिक टेस्ट केली जाते. त्यामुळे रिद्धी वॉरियर्स केपीएम क्रिकेट संघाचा कर्णधार संघ व्यवस्थापक आपल्यास विनंती केली जाते की अल्कोहोलिक टेस्टसाठी आपल्या सर्व खेळाडूंना आपण सज्ज ठेवायचंय. त्यानंतर लगेचच हा सामना संपल्यावर रिद्धी वॉरियर्स केपीएम क्रिकेट संघाचा सामना हा खेळवला जाणार आहे. रिद्धी वॉरियर्स कृपया कर्णधार आपल्या खेळाडूंना अल्कोहोलिक टेस्टसाठी सज्ज ठेवायचंय. रिद्धी वॉरियर्स क्रिकेट संघ आम्ही वारंवार विनंती करतोय, वेळेचं बंधन हे अनिवार्य आहे. हा सामना संपल्यानंतर आपल्याला लगेचच सामना खेळायचा आहे. त्यामुळे कर्णधारांना आपल्या खेळाडूंना अल्कोहोलिक टेस्टसाठी या ठिकाणी सज्ज ठेवायचं आहे. 41 धावा धावफलकावर 42 धावांचं छोटेखानी लक्ष गणपती वॉरियर्स फोंडा गोवा क्रिकेट संघाला. जो प्रेक्षक वर्ग उशिरा मैदानावर पोहोचला, किंबहुना ज्या प्रेक्षक वर्गानं आपले ट्रान्झिस्टर उशिरा खोलले, उशिरा या स्पर्धेबद्दल माहिती घेतली, त्या प्रेक्षक वर्गांसाठी माहिती SK जॉगिंग्स क्रिकेटर्स कांका बीच म्हापसा गोवा आयोजित तालुका लेवल डे नाईट क्रिकेटची ही हेवी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. एकंदरीत या स्पर्धेचं 4थं वर्ष ही स्पर्धा श्रीदेव बोडगेश्वरच्या भव्य दिव्य मैदानावर या ठिकाणी सुरू आहे. आज या स्पर्धेचा प्राथमिक दिवस व प्राथमिक दिवशी अति महत्वपूर्ण सामना हा राम वॉरियर्स सत्तरी गोवा व या ठिकाणी गणपती वॉरियर्स फोंडा या दोन संघादरम्यान खेळवला जातोय. नाणेफेकीचा महत्वाचा कौल जिंकला गणपती वॉरियर्स क्रिकेट संघानं. ज्या गणपती वॉरियर्स फोंडा गोवा क्रिकेट संघानं ध्रुव पेंडेम क्रिकेट संघाला पराभवाची धूळ चारत पुढील फेरीमध्ये प्रवेश केला, म्हणजे दुसऱ्या फेरीमध्ये, व दुसऱ्या फेरीमध्ये त्यांची ग्रंथिका राम वॉरियर्स सत्तरी गोवा क्रिकेट संघाची जुळली जाते. याही सामन्यामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय आणि तो धाडसी निर्णय यशस्वी ठरवण्यासाठी गणपती वॉरियर्स क्रिकेट संघ फोंडा गोवाचे हरेक गोलंदाज कसोशीचे प्रयत्न करतायत. क्षेत्ररक्षकांची साथ त्यांना मिळते व 41 धावांवर अवघ्या डाव संपुष्टात येतोय. राम वॉरियर्स सत्तरी गोवा क्रिकेट संघाचा व 42 धावांचं लक्ष नजरेसमोर ठेवत या ठिकाणी गणपती वॉरियर्स क्रिकेट संघाचे सलामीवीर हे मैदानावर गेलेले दिसत आहेत. लास्ट कॉल या ठिकाणी केला जातोय रिद्धी वॉरियर्स केपीएम क्रिकेट संघाला. जर आपल्या नावाचा पुकार केल्यानंतर आपण मैदानावर या ठिकाणी अल्कोहोलिक टेस्टसाठी जर आला नाहीत तर जो दंड आयोजन समिती आपल्यास देईल त्या दंडाला आपल्याला सामोरं जावं लागेल, अशी सक्त ताकीद या ठिकाणी दिली जाते रिद्धी वॉरियर्स केपीएम संघाला. डाव सुरू होण्याचा इशारा मैदानावरनं पंचांकडनं येतोय. आनंद व मोहित ही यशस्वी जोडी गणपती वॉरियर्स क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करताना मैदानावर. संदेश ठाकूर गोलंदाजीवर सज्ज. पहिला चेंडू स्वागत केलं जाते एका स्ट्रेट ड्राईव्हच्या फटक्याद्वारे व क्रिकेटमध्ये ज्या फटक्याला एक सुरक्षित फटका संबोधला जातो, नो अदर बेटर ड्राईव्ह दॅन स्ट्रेट ड्राईव्ह अशी उक्ती, त्या उक्तीला सार्थकी लावणारा फटका हा आनंद पाटील याच्या बॅटमधून निघतोय. तो चौकारासाठी ओव्हरड्युटीच आहे. चौकारानं यशस्वी असं खातं खोललं जाते. संदेश ठाकूर याचं स्वागत हे केलं जाते. त्यानंतर संदेश स्वतःला सावरतोय. फुलर लेन पद्धतीचा चेंडूला हलकीच दिशा दिली जाते. ते शॉर्ट मिड विकेटला मनगटी फटक्याने आनंद जोपर्यंत चेंडू वळवतोय, एक धाव पूर्ण केली जाते की या षटकातील कार्य सुरुवातीच्या 2 चेंडूंवरचं मी केलंय. उर्वरित 4 चेंडूंचा यशस्वीरित्या तू सामना कर असा इशारा मोहितला दिला जातोय. तो त्याच्या साथीदाराकरवी व मोहित आपल्या साथीदाराचा सल्ला हा निर्वाणीचा मानून खेळण्यासाठी सज्ज होतोय. संदेश ठाकूर याची गोलंदाजी. निर्धारित 8 षटकांचा कोटा व या 8 षटकांमध्ये अवघ्या 42 धावांचं हे विजयासाठी लक्ष. धीम्या गतीनं चेंडू फेकला जातोय. डावखुऱ्याचा गोलंदाज म्हणजे नैसर्गिकरित्या चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू हा आउटस्विंग पद्धतीनं बाहेर जातोय व या चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा दर्शवायची असा इरादा मात्र या ठिकाणी सपशेल फोल ठरतोय तो मोहितचा.
परत एकदा संदेश ठाकूर गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिल्यांदा इरादा होता तो स्क्वेअर कटचा, मात्र त्यानंतर चेंडूची गती ही पाहिली जाते, गती न्यायाळी जाते. मोठ्या फटक्याला आवर हा घातला जातोय, पण चेंडू तिथल्या तिथे टोलवल्याने आणखी एक निर्धाव चेंडू गणला जातोय. तो संदेश ठाकूर याच्याद्वारे. एकंदरीत धावाधाव फलकावर ह्या 5. यावेळी मात्र चेंडू पाहतोय, चेंडूला दिशा दिली जाते, चौकार टोलवला जातोय. 4 धावांनी स्वतःचं खातं मोहित हा खोलतोय व संघाला परावर्तित करतोय तो 9 धावांवर. अवघ्या 42 धावांचं लक्ष, त्यातील 9 धावा या पूर्ण होत आहेत. संदेश ठाकूर गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळी काहीसा स्वीपचा वापर करायचा प्रयत्न केला होता, तो फलंदाजानं प्रयत्न हा जवळपास यशस्वी ठरला होता, मात्र क्षेत्ररक्षण उच्च कोटीचं होतंय. त्या पिऊनही परमोच्च कोटीचा थेट असा 20वा चेंडूचा हा गोलंदाजाच्या दिशेने येतोय. गोलंदाज उर्वरित सोपस्कार पूर्ण करतोय व आनंद पाटीलला मात्र माघारी हे धावचीच्या स्वरूपात जावं लागतंय. हल्ली चंद्रिक प्रीमियर लीग धरबांदोडा येथे स्पर्धा झाली होती. त्या स्पर्धेमध्ये आनंद पाटील चमकला होता, मालिकावीर या पारितोषिकाचा मानकरी ठरला होता. आज मात्र काहीसा तो दुर्दैवी ठरतोय या महत्वपूर्ण सामन्यात. ज्या ठिकाणी धाव अस्तित्वात नव्हती त्या ठिकाणी अस्तित्वात नसलेली धाव घेण्याचा प्रयत्न. परिणाम आपण पाहतोय, संदेश ठाकूर उर्वरित सोपस्कार पूर्ण करतोय. 1 गडीबात 9 धावा, ओव्हर टू डिसे. पहिलं षटक संपुष्टात येतंय. दुसरं षटक सुरू होण्याच्या प्रतीक्षेत व गोलंदाजी मार्कवर बदल. गोलंदाज महेंद्र याची वर्णी ही निश्चितपणे लागते. महेंद्र वेगावर स्वार होऊन गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असा गोलंदाज. यावेळी मात्र त्याच्या वेगाला सामोरं जावं लागेल. ते फलंदाज पप्पा याला जो आत्ताच येतोय, आनंद हा धावचीत होऊन मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर. फुलटॉस चेंडू, खराब असा चेंडू. वेगावर गोलंदाज स्वार झाला होता, मात्र दिशेमध्ये भरकटतोय. परिणाम आपण पाहतोय, आल्या आल्याच पप्पा एक आकर्षक चौकार टोलवतोय, स्वतःचं खातं खोलतोय, संघाला परावर्तित करतोय. तो 46 धावांवर डीजे. एकंदरीत धावा फलकावर त्या 13 धावा एका कार्याच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. ओव्हरपिच पदाचा चेंडू, पॉवर प्लेचा निर्बंध व पॉवर प्लेचा निर्बंध बरखुबीने हाताळला जातोय. तो पप्पा याच्याद्वारे एक आणखी खणखणीत षटकार. 6 धावांनी 19 धावा. फुलर लेन पद्धतीचा चेंडू व्यवस्थितरित्या हाताळला जातोय. चेंडूला दिशा दिली जाते, ते पॉइंट क्षेत्रात. या ठिकाणी आपण पाहतोय संदेश ठाकूर आपल्या स्क्रीनवर. संदेश बाकीचे सोपस्कार पूर्ण करतोय, चेंडू अडवतोय व निर्धाव चेंडू गोलंदाज महेंद्र याचा गणला जातोय. 19 धावा धावफलकावर 42 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी गणपती वॉरियर्स फोंडा गोवा संघ. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज महेंद्र. याही वेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, निश्चितपणे आक्रमक सडेतोड असे उत्तर व चेंडू हा डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार करत पप्पाच्या खाती आणखी एक षटकार. 6 धावांनी सांघिक पावशतक गणपती वॉरियर्स क्रिकेट संघाचं धावफलकावर. तब्बल 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. नाममात्र दुसरं षटक प्रगतीपथावर. याही वेळी एक आकर्षक असा फटका व निश्चितपणे आकर्षक अशा फटक्यावर
निर्णय तोच म्हणजे आणखी एक षटकार, सलग 2 चेंडूंवर पप्पा 2 षटकार टोलवतोय, विजय आवाक्यात नेऊन ठेवतोय. 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यात अवघ्या 11 धावांची आता आवश्यकता ही येऊन ठेपते व 6 षटकांचा खेळ हा बाकी. ज्या आत्मविश्वासानं गोलंदाजी केली, क्षेत्ररक्षण सजवलं, स्पर्धेचा अभ्यास करून या स्पर्धेमध्ये आम्ही पाऊल ठेवलंय, प्रतिस्पर्धी संघाचा हरेक कच्चा दुवा आम्ही हेरलाय आणि त्या पद्धतीची कामगिरी आम्ही करतोय. अजिंक्यपदाचे दावेदार म्हणून आम्हाला का संबोधलं गेलं याचे स्पष्ट संकेत दिले जात आहेत ते गणपती वॉरियर्स फोंडा गोवा क्रिकेट संघाकडनं या मैदानावर. 31 धावा धाव फलकावर, फटका फसतोय, चेंडू निर्धाव गणला जातोय, निर्धाव चेंडू अखेर दुसरं षटक डावातील हे संपुष्टात येते. विजय उद्दिष्ट नाममात्र 42 धावांचं व 42 या विजयी उद्दिष्टाचा पाठलाग करताना एक मात्र फलंदाज आनंद पाटील जो दुर्दैवीरित्या धावचित झाला त्याचा अपवाद वगळता पप्पा एक विस्फोटक तोडफोड फटकेबाजी करतोय. त्याला साथ मिळते ती मोहितची आणि हे 2 तगडे फलंदाज आपल्या संघाला एक साधा सोपा विजय मिळवून देण्याच्या प्रतीक्षेत मैदानावर गोलंदाजी ही निहाळताना दिसत आहेत, हाताळताना दिसत आहेत. 31 धावा धावफलकावर गडी बाद होतोय तो एक अवघ्या 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. आता 6 षटकांचा म्हणजे 36 चेंडूंचा खेळ बाकी. अजूनही अवघ्या 11 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर द मॅन ऑफ गोल्डन आर्म ज्याला म्हटलं जातं तो सूर्या गावकर. हल्लीच कर्नाटक बेळगाव येथे झालेल्या स्पर्धेमध्ये मालिकावीर या पारितोषिकानं ज्याने प्लॅटिनो गाडी स्वतःसाठी हस्तगत केली होती तो गोलंदाजी मार्कवर सूर्या गावकर या ठिकाणी सज्ज होतोय. आकुडताप्याचा चेंडू बॅकफुटला जातोय, तगड्या फटका हा डीप एक्स्ट्रा कव्हरला टोलवला जातोय. सूर्याचंही स्वागत एका आकर्षक षटकारानं केलं जातंय. षटकारांचा पाऊस या ठिकाणी मैदानावर फोंडा क्रिकेट संघ पाडतोय व या 6 धावांनी धावफलक पुढे सरकतोय तो 38 धावांवर. 37 धावांवर धावफलक या ठिकाणी विसावतोय. आता अवघ्या 5 धावांची गरज ही येऊन ठेपते. आकुडताप्याचा चेंडू दोन्ही हात समांतर होत आहेत. अनुभवी पंच सुशांत साळगावकर यांचे वाईटचा इशारा येतोय. अवांतर धावेने आता 38वी सांघिक धाव ही धावफलकावर झळकली जाते. आता 4 धावांची म्हणजे चौकाराची अति आवश्यकता येऊन ठेपते ती फलंदाजी करणाऱ्या गणपती वॉरियर्स संघाला. आकुडताप्याचा चेंडू प्रथमतः इरादा होता मोठा फटका मारायचा, मात्र चेंडूचा अंदाज घेण्यास फलंदाज चकतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. 38 धावा एका गड्याच्या मोबदल्यात तिसरं षटक या मैदानावर सुरू. निर्धारित 8 षटकांचा सामना व 42 या उद्दिष्टाचा पाठलाग करताना 38 धावा धावफलकावर. यावेळी सूर्या गावकर याचा चेंडू मंद गतीचा काहीसा वळसा घेणारा फलंदाजला चकवतोय. आणखी एक निर्धाव चेंडू गणला जातोय. अजूनही 4 धावा अति आवश्यक आहेत व बऱ्याच चेंडूंचा खेळ हा मैदानावर बाकी आहे. यावेळी मात्र संपर्क होतोय, चेंडूला दिशा दिली जाते ती मिडविकेटची. मिडविकेट सीमारेषेच्या अलगद क्षेत्ररक्षण होतंय. एकेर धाव खाती पडते ती फलंदाज अर्थातच मोहितच्या. एकेर धाव खाती पडते ती अर्थातच गणपती वॉरियर्स क्रिकेट संघाच्या. आता 3 धावांची अवघी गरज. विजयाचे सोपस्कार, षटकार किंवा चौकार यांच्या स्वरूपात फलंदाज पूर्ण करेल अशी आशा आहे, अशी अपेक्षा आहे ती प्रेक्षक वर्गांना व त्याच अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी फलंदाजी मार्कवर फलंदाज सज्ज होतोय. रिव्हर्स स्वीपच्या आकर्षक फटक्याद्वारे चौकार वसूल करतोय तो पप्पा. चौकारनं सामना संपवतोय, प्रेक्षकांच्या अपेक्षांची पूर्तता करतोय व एकतर्फी अशा सामन्यामध्ये तब्बल 5 षटकांचा अवधी बाकी ठेवत या ठिकाणी 9 गडी तंबूमध्ये शेष ठेवत गणपती वॉरियर्स फोंडा क्रिकेट संघ 42 धावांचं विजयी उद्दिष्ट लिहिलेया पार करतोय. पुढील फेरीमध्ये प्रवेश करतोय. यानंतर सामना